नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना पोलिसांनी हटवलं। अखेर 4 तासांनंतर पुण्याच्या नवले पुलावरील वाहतूक पूर्ववत। पीडितेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रवाना। पीडितेच्या कुटुंबियांची आज घरी जाऊन भेट घेणार पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती। तर आंदोलकांवरती कोणताही लाठीचार्ज झाला नसल्याचाही दावा। पालघरच्या 57 शाळांमधील 9वी आणि 10वीचे वर्ग बंद करण्याचा जिल्हा परिषदेचा निर्णय। सुमारे 6,500 विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला। मुंबई पालिकेतील अनुपस्थिती प्रकरणी अमित साटम यांच्याकडून नगरसेवकांची कानउघडणी। पक्ष शिस्त पाळणार नसाल तर निधी देताना विचार करू, अमित साटमांची तंबी। मुंबईतील पायधुनी भागातल्या डोकाडिया कुटुंबाच्या हत्येचं गूढ। एकाच्या शरीरामध्ये मॉर्फिन आढळल्यानं संशय बळावला। तर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत 4 दिवसांपासून 12 ट्रक कलिंगड पडून। MMR मध्ये मेट्रोचं जाळं विस्तारण्यासाठी येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये टेंडर प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता। नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि पनवेल परस्परांशी जोडली जाणार। देशाच्या अनेक भागात लाखो मोबाईलवरती अलर्ट सायरन। एकाच वेळी अनेक फोन वाजल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती। आपत्तीची चाचणी असल्याचा सरकारचा निर्वाळा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।